परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग दानिएल याचा 9वा अध्याय वचने 24 ते 26। दानिएल याचा 9वा अध्याय वचने 24 ते 26। आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकतेचा उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जो परम पवित्र त्याला अभिषेक करावा। हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत। हे कळून येऊ दे व समजून घे की यरूशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असतानाही नगर, रस्ते व खंदक यासह बांधतील। 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील। त्याचा अंत पुराणे होईल। युद्ध आतापर्यंत चालेल। सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे। देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम। आपण दानिएल याचा 9वा अध्याय आणि त्याची 24 ते 26 ही वचनं वाचली। विशेष करून या पवित्र वचनांचा संबंध प्रगटीकरणाशी आहे, शेवटच्या काळाशी आहे आणि या वचनांमध्ये आपण 70 सप्तकांविषयी पाहत आहोत। 62 सप्तके यांचा अवकाश आहे असं म्हटलेलं आहे आणि विशेष करून ही जी सप्तक आहे किंवा 70 आठवडे आहे, हे जी बंडखोरी शहरामध्ये होती ती संपुष्टात आणण्यासाठी आणि विशेष करून पाप थांबवण्यासाठी आणि जे अधर्म करणारे आहे त्यांनी प्रायश्चित्त करावं या संबंधाने हे 70 सप्तके ठरवलेली आहेत आणि विशेष करून सार्वकालिक जी धार्मिकता आहे ती आणण्यासाठी या 70 सप्तकांमध्ये कार्य केलं जाईल। आणि म्हणून या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे,
सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जो परम पवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक, तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. आणि या 70 सप्तकांमध्ये काय होईल, कोणत्या प्रकारची सुधारणा होईल, लोक कसं देवाकडे वळतील, या संबंधाने या वचनांमध्ये लिहिलेलं आहे. आणि विशेष करून आपण पाहतो की त्या 70 सप्तकाच्या शेवटी म्हणजे 62 सप्तक संपल्यानंतर जो अभिषिक्त आहे त्याचा वध होईल आणि विशेष करून जे पवित्र स्थान आहे ते उद्ध्वस्त करण्यात येईल असं देवाचं पवित्र वचन सांगतं. या सर्व भविष्यवाण्या या पवित्र वचनांमध्ये आहे आणि त्याचा संपर्क किंवा संबंध हा प्रगटीकरणाशी आहे. परंतु या पवित्र वचनांचा सारांश हाच आहे की त्या दिवसांमध्ये लोकांनी पश्चाताप करावा, आपलं पाप सोडून परमेश्वराकडे वळावं, प्रायश्चित्त करावं, धार्मिकता धारण करावी, त्या अभिषिक्ताला ग्रहण करावं. कारण तो अभिषिक्त म्हणजे मसीहा, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रायश्चित्ताचं प्रतिफळ देणार आहे. आणि खरोखर माझ्या प्रियांनो, या दिवसांमध्ये मी आणि तुम्ही प्रायश्चित्त करावं, सर्व अधार्मिक जी कृत्य आहेत ती सोडून प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं, ती सार्वकालिक धार्मिकता आपण धारण करावी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालावं. या ठिकाणी पवित्र वचन सांगतं की जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून, स्वतःचा जीर्णोद्धार म्हणजे आपण जे पापामध्ये जीवन जगत आहोत, जी अधार्मिक आपण कृत्य करत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाप आहे, त्या पापांचा आपण जीर्णोद्धार करावा किंवा ते पाप आपण सोडून द्यावं आणि देवाला ग्रहण करून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. ह्याप्रमाणे या पवित्र वचनांमध्ये दानिएलाने सांगितलेलं आहे. आणि या दिवसांमध्ये आपण प्रायश्चित्त करू, परमेश्वराकडे वळू, आपल्या स्वतःचा जीर्णोद्धार करू. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू खरोखर चांगला आहे. जे पश्चाताप करतात, जे तुझ्याकडे वळतात, त्यांना तू क्षमा करतो आणि तू त्यांचा स्वीकार करतो. आणि आज आम्ही देखील पश्चाताप अंतःकरणाने तुझ्या जवळ येतो. तू आम्हाला पापांची क्षमा कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.